खरात प्रकरणामध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे खरातची एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे, दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झालेली आहे। चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाणार का अशा चर्चा त्यामुळे आता सुरू झालेल्या आहेत। गेल्या 7 तासांपासून अशोक खरातची एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे चाकणकरांना हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची देखील महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि रुपाली चाकणकर यांना हटवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होतीये असं समजतं। तर देवगिरी बंगल्यावर सध्या एक महत्त्वाची राजकीय घडामोड सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही बैठक पार पडते। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा अशी विरोधकांकडून जोरदार मागणी होती आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होती। त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान या सर्व घडामोडींबाबत आमदार रोहित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। त्यांनी एक ट्विट केलेलं आहे। रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भीड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा मासूमच्या मनीषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।